पूर्णतया काहीतरी नवता म्हणजे तुमचं म्हणून सापडलेलं काहीतरी दाखवावं अशी इच्छा ठेवून आम्ही चित्रपट निर्मिती सुरू केली. त्या सगळ्याला सुदैवाने प्रेक्षक आणि इतर सगळ्याच बाजूनी खूप आधार आणि सपोर्ट मिळाला आणि त्याचंच पर्यवसान आजच्या या दिवसामध्ये झालेलं आहे. मी खूप कृतज्ञ आणि कृतज्ञतेने आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी हे काही विसंगत पाटील वरकरणी असं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. थँक्यू. मंडळींची प्रेमाची थाप असं गिरीश कुलकर्णींनी म्हटल्यावर मग त्यांचे आभार तरी कसे मानणार. तर पण त्यांनी जे थोड्याशा वेळामध्ये जे आपल्या सगळ्यांच्या बरोबर शेअर केला त्यांचा अनुभव, तो खूप मनापासूनचा, खूप आतमधून आलेला आणि आमच्या सगळ्यांच्या अनुभवाला येणाऱ्या अशा काही गोष्टी त्यांच्याही तोंडून ऐकायला मिळाल्या. त्यामुळे बरं वाटलं. आणि आता ह्याच्यानंतर आपण आतुरतेने वाट बघतोय तर आपले सर्वांचे आवडते गुरुजी डॉक्टर संप्रसाद विनोद यांचं प्रकट चिंतन त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. वेळ खूप खरं म्हणजे ठरवल्यापेक्षा थोडासाच उरलाय, पण तरी चालू आहे. अगदी त्यातलं मोजकं फक्त बोलतो आणि मग नंतर आपला संकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधीचा जो कार्यक्रम आहे त्याच्याविषयीचं थोडं विवरण करतो. आजच्या दिवसाचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की जे आपल्यापर्यंत पोचवणं मला महत्त्वाचं वाटतं की व्यासपूजा महोत्सव हा महर्षी विनोदांनी सुरू केला. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. 44 साली ताईंनी सांगितलंच ते सगळं. पण आज हाच व्यासपूजा महोत्सव वेगळ्या प्रकारे पण त्याचं सार त्याच्यामध्ये आलेलं अशा स्वरूपामध्ये कुर्डीच्या एका महाविद्यालयामध्ये सकाळी साजरा झाला. म्हणजे मला असं खूप वर्षांपासून वाटत आलं की अनेक जण इथे येणारे सांगतात की आम्हाला ते इथे आलं की आम्हाला खूप बरं वाटतं, शांत बसतं, इथली काहीतरी व्हायब्रेशन्स वेगळीच आहेत. तर मला असं वाटायचं की शांती मंदिर हे फक्त शांती मंदिर या वास्तूपुरती ती शांती मर्यादित राहू नये, तर त्याचा विस्तार व्हावा, सगळीकडे ती जावी. त्यामुळे परवा सकाळी त्या महाविद्यालयाच्या एक प्राध्यापिका आल्या आणि त्या म्हणल्या की हे व्यासपूजा महोत्सवाविषयी आम्ही बरेच दिवस ऐकून होतो, तर आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला ते करायचं आहे, तर तुमच्याकडनं काही मदत होऊ शकेल का, सहाय्य होऊ शकेल का, कारण आम्हाला बाकी काही माहिती नाही त्याच्याविषयी. तर ते सुदैवाने जुळून आलं आणि आपले साधक प्रवीण वाघमारे आणि त्यांच्या पत्नी दीप्ती वाघमारे या तिथे आज सकाळी गेल्या होत्या आणि तिथे त्यांनी सगळं व्यवस्थित विवरण केलं. आणि गुरुपूजा साजरी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे जी अनुभूतीच्या संदर्भात बोलली गेली, तर ती अनुभूती घेण्यासाठी काहीतरी ध्यानाच्या प्रक्रियेतनं माणसाने जाणं आवश्यक असतं. तर तसं ध्यानसुद्धा त्यांनी तिथे करून घेतलं. आणि हे ह्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल की ती एवढ्यापुरती सीमित न राहता ती विस्तारणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. कारण अप्पांचा हेतू तोच होता की एवढ्यापुरतं ते सगळं मर्यादित राहू नये, म्हणून त्यांचं लिखाणसुद्धा त्याच प्रकारचं होत गेलं. एक आपल्याला असा एक विचार मांडायचा आहे थोडक्यात की आपण सगळेजण सुखाच्या, आनंदाच्या, समाधानाच्या, शांतीच्या सगळेच जण शोधात असतो. सगळ्यांचे आपापल्या परीने प्रयत्न चालू असतात त्या दिशेने. आणि ते सुख, ती शांती मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात तर त्याच्यामध्ये जे कुशल असतात ते त्यात थोडेसे यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. जसं अकुशल कामगार आणि कुशल कामगार असतात, तसं आता गिरीश म्हणला तसं आहे की माहितीचं तो किती छान बोलतो ना, म्हणजे आपल्याला ऐकताना असं वाटतं की अरे हा किती साधेपणाने त्याच्यातनं शब्द येतात बाहेर. असं तो म्हणतो की त्या माहितीचं आपल्यावरती असं भडीमार होतोय. तर तसा तो भडीमार माहितीचं आपल्या ते सतत होत असताना त्या माहितीमधली मला उपयुक्त माहिती कुठली आहे, मला लागू असणारी माहिती कुठली आहे हे समजावं, याच्यासाठी माहितीचं असं एक शास्त्रच निर्माण झालं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
कारण नुसती माहिती पुरेशी नाही हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. कारण अशा कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण त्या नुसत्याच माहिती असतात, प्रत्यक्षात उतरलेल्या नसतात. आणि जी गोष्ट प्रत्यक्षात उतरत नाही ती नुसती माहिती करून घेण्यामध्ये वेळ वाया घालवायचे तर दिवस राहिले नाही. कारण सगळं इंटरनेटवर असतं. एक बटन दाबलं, योग असं म्हणलं की लक्षावधी साईट्स त्याच्यावरती येतात आणि सगळी माहिती तुम्हाला त्याच्यावरती मिळू शकते. तर माहितीचा तुटवडा नाही आहे. तर माहितीचं संकलन कसं करायचं, त्याच्यातली नेमकेपणाने कुठली घ्यायची, आपण आपल्या जीवनात ती कशी अप्लाय करायची आणि त्याची प्रचिती घ्यायची, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे साध्या साध्या गोष्टींमधनं सुद्धा आपल्याला त्याचा प्रत्यय येतो की एखादा लॉ करणारा विद्यार्थी असतो तर त्याचं शिक्षण पुरं करतो आणि अगदी त्यांनी LLM जरी केलं तर त्याला चांगली नोकरी थोडीफार याच्यावरती ज्ञानावरती मिळू शकते. पण त्याला जर प्रॅक्टिस करायची असेल लॉची तर त्याला कोणाकडे तरी उमेदवारी करावी लागते, कोणाच्याकडे ज्युनियरशिप करावी लागते. आणि ज्युनियरशिप करताना काय होतं की जे ज्ञान त्यांनी शब्दाच्या रूपाने माहितीच्या रूपाने गोळा केलेलं असतं तर त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, त्याचं वापर कसा करायचा ह्याची त्याला माहिती मिळायला लागते. की एकीकडे कायद्याचं ज्ञान आहे आणि एकीकडे ज्याच्याकडे ज्युनियरशिप चालू आहे त्याच्याकडनं हे कळतं आहे की याचा वापर कसा करावा, ॲप्लाय कसं करावा. मग ते परिपूर्ण ज्ञान काही प्रमाणात होत जातं. तसं डॉक्टरचं सुद्धा, आम्ही ज्यावेळेला मेडिसिन पास केलं आणि असं वाटत होतं की अरे सगळं आपल्याला येत आहे, प्रत्यक्षात ज्यावेळेला पेशंटला पाहायला इंटर्नशिप सुरू झाली त्यावेळेला दरम्यान ते पाहायची वेळ आली असं लक्षात यायला लागलं अरे हे सगळं पुस्तकी आहे, आपल्याला तसं काहीच येत नाही. पण आपल्याला काही येत नाही आहे हे कळणं ही सुद्धा खूप चांगली गोष्ट असते. कारण त्यामुळे आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो आणि काहीतरी समजून घेऊ शकतो. तर माहितीमधनं मिळणारं ज्ञान आणि अनुभूतीतनं मिळणारं ज्ञान याच्यात मूलभूत फरक आहे. आणि असं म्हणता येईल की हेच आपण मॉडेल जर इकडे अध्यात्माच्या बाबतीत वापरलं तर आपल्याला अध्यात्माविषयी माहिती देणारे जे असतात तर ते पंडित असतात, ज्ञानी असतात, व्यासंगी असतात, शिक्षक असतात, जाणती लोक असतात. परंतु जो आपल्याला आपल्या जीवनातलं अज्ञान दूर करण्यासाठी त्या माहितीचा उपयोग कसा करावा ह्याच्याविषयी सखोल असं हँड्स ऑन एक्सपिरियन्स देतो. त्याला हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणतात. की आपल्याला प्रत्यक्ष त्याची प्रचिती जो देऊ शकतो त्याला आपण गुरु म्हणतो. आणि त्याचं महत्त्व आपल्या दृष्टीने अशासाठी असतं की अज्ञान दूर झालं की आपल्याला बरं वाटतं ना. गणिताचा एखादा काहीतरी प्रश्न आहे तो सुटत नाही आपल्याला, बराच वेळ आपण खनपटीला बसलो आणि जो सुटला असं एकदम आहा होतं, अरे किती छान झालं, किती बरं वाटतंय मला असं. हे ज्ञान झालं, ज्ञानाचा प्रकाश डोक्यात पडला की आपल्याला सगळ्यांना बरं वाटतं, हे सगळ्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे. आणि हे ज्ञान ज्या वेळेला त्या गुरुकडनं आपल्याला मिळतं किंवा एखाद्या शिक्षकाकडनं मिळतं तर त्याला आपल्या त्याच्याशी एक कृतज्ञतेची भावना निर्माण होते. आणि ती कृतज्ञता व्यक्त करणं याच्यासाठी आपण गुरुपूजनाचा हा दिवस असतो, गुरुपौर्णिमेचा दिवस असतो. आणि आप्पांनी जे सुरू केलं, महर्षींनी जे सुरू केलं तर ते व्यक्तिगत गुरुपूजनापेक्षा त्या सगळ्या गुरूंचा गुरु असणारे जे व्यास महर्षी त्यांचं पूजन त्यांनी सुरू केलं, हे त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. हे आपण त्या निमित्ताने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असं म्हणता येईल की हा जो गुरु आहे की जो आपलं अज्ञान ज्याने दूर केलेलं आहे आणि जो दुसऱ्याचं अज्ञान दूर करायला काही प्रमाणात मदत करू शकतो त्याला आपण गुरु म्हणतो. पण जो दुसऱ्यामधलं जे गुरुत्व आहे त्याची ज्याला ओळख होते आणि त्याला जो चालना देतो आणि जो त्याला इंडिपेंडंट करू पाहतो तो सद्गुरू असतो असं म्हणता येईल. म्हणजे सत्याचं ज्याला ज्ञान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्याच्या जीवनातला अंधकार दूर झाला आहे आणि जो दुसऱ्यांच्या जीवनातला अंधकार दूर करणारा माणसं तयार करतो त्याला आपण सद्गुरू म्हणू शकतो समजण्याच्या सोयीच्या दृष्टीने.
मी मुद्दामच असं काही बाकी तांत्रिक काही बोलत नाही, कारण आपल्याला समजलं पाहिजे असा माझा आग्रह असतो. आणि कुठली गोष्ट समजली की ती जीवनात उतरायला मदत होते, नाही तर समजलीच नाही तर मग आपण नुसतं शब्दांमध्ये अडकून पडतो. तर म्हणून जो माहिती देतो तो शिक्षक असतो, जो आपल्याला अनुभूती देतो तो गुरु असतो, आणि जो अनुभूती देणारी माणसं तयार करतो तो सद्गुरू असतो, असं थोडक्यात आपण लक्षात घेऊया. आणि हेच माझं प्रकट चिंतन होतं, म्हणून थोडं विस्ताराने बोलणार होतो. पण संकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी हे सुद्धा आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की आपल्या मनामध्ये ज्या अनंत प्रकारच्या इच्छा सतत निर्माण होत असतात आणि आपण गिरीश म्हणला तसं आपण कन्फ्युज्ड असतो, आपल्याला कळत नाही की नेमकं माझी इच्छा यातली कुठली, मला यातलं नेमकं कुठलं योग्य आहे हे आपल्याला निश्चितपणाने दरवेळेला समजत नाही. त्याच्यासाठी तर स्वतःचा अभ्यास करणं आवश्यक असतं. आणि योगाच्या अभ्यासामध्ये नुसती कसरत करणं अभिप्रेत नसतं, तर योगाच्या अभ्यासामध्ये सुरुवातच आपल्याला ध्यानाने करणं अभिप्रेत असतं. आणि ध्यानामुळे काय होतं की आपण आपल्या जवळ बसतो. उपासना हा शब्द आपण ऐकलेला असतो, त्याचा अर्थ असा मानला जातो की अर्थ मानला जातो म्हणण्यापेक्षा आहेच तसा की शेजारी बसणं असं म्हणलं जातं. आणि परमेश्वराच्या शेजारी बसणं, गुरुच्या शेजारी बसणं हे आपल्याला सगळ्यांना माहितीचं असतं. पण आपल्या शेजारी बसणं हे आपल्याला तेवढं माहिती नसतं. आणि ध्यान ज्यावेळेला आपण करायला लागतो त्याला आपण आपल्या शेजारी बसायला लागतो. आणि आप्पा फार छान काही काही गोष्टी सांगत असत. त्याच्यातली ही एक माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट की कुठल्याही व्यक्तीला जर समजून घ्यायचं असेल, समजा त्याच्याशी आपलं काहीतरी मतभेद झाला, तर त्याच्या समोर बसून त्याला समजून घेता येणार नाही आपल्याला. कारण आपण दुसऱ्या दिशेने पाहतोय आणि ती व्यक्ती दुसऱ्या दिशेने पाहते. आपल्याला त्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल जिच्याशी आपले मतभेद झालेत, तर आपल्याला तिच्या शेजारी बसता आलं पाहिजे आणि ती ज्या दिशेने पाहते त्या दिशेने पाहता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला तिचा दृष्टिकोन समजू शकेल आणि तो जर समजला तर आपले मतभेद दूर व्हायला मदत होऊ शकेल. तर आपल्या जीवनातली जी क्लिष्टता असते, ताणतणाव असतात, अडचणी असतात, आपल्याला असंख्य अडचणींनी आपण घेरलेले असतो. तर ह्या सगळ्यातनं सुलभपणे मार्ग जर काढायचा झाला तर आपल्याला जाणीवपूर्वक स्वतःसाठी क्वालिटी टाईम काढता आला पाहिजे. क्वालिटी टाईम म्हणजे गुणवत्तापूर्ण वेळ की ज्याच्यामध्ये अलीकडे पलीकडे अशी काही व्यवधानं नसतील. आणि आपल्याला आपल्या शेजारी बसता आलं पाहिजे, कारण आपल्याला समजून घेणं हे नितांत गरजेचं आहे. कारण आपण जर आपल्याला समजून घेतलं नाही तर आपल्या वृत्तीमध्ये बदल नाही घडत. वर्तनातला बदल जो आहे म्हणजे बरोबरच एखादा वरिष्ठ माणूस आला तर आदर दाखवावा म्हणून आपण त्याच्या पोटी आदर दाखवणं वेगळं, आणि सगळ्या अस्तित्वाविषयीच आपल्याला एक आतून अहोभाव निर्माण झाला आहे आणि त्यापोटी आपण सगळ्यांपुढेच विनम्र आहोत, सगळ्या अस्तित्वापुढे विनम्र आहोत. आणि कृतज्ञता सुद्धा फक्त कोणीतरी आपल्याला चांगलं केलंय म्हणून त्याच्यापाशी कृतज्ञता नाही, तसं क्षणाक्षणाला आपल्यामध्ये ती कृतज्ञता आपल्याला जाणवते की किती लोकांचा सहभाग आपल्या यशामध्ये आहे याची जी जाणीव असते. तर ती जर आतून निर्माण झाली तर ती अशी सहजतेने बाहेर पडेल. आणि आपल्याला असं आव आणावं लागणार नाही की मी कृतज्ञ आहे त्याच्या आपण दुसऱ्यावरती त्याचं असं दाखवून देणार नाही सारखं की मी किती कृतज्ञ आहे, मी किती कृतज्ञ आहे असंही आपल्याला दाखवायला लागणार. ते सहजपणे प्रकट होत राहील. तर म्हणून मी सान्निध्यात येणाऱ्या सगळ्या लोकांशी योगाविषयी बोलताना असं नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही अनुभूतीजन्य ज्ञानाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि ते जर दिलं आणि ती मनाची शांती आणि ती आत्मतत्वाचा थोडासा स्पर्श जरी झाला तरी आपल्यामध्ये परिवर्तन होऊन जातं आणि ती वृत्ती आपली बदलायला लागते. आणि ती जर वृत्ती बदलली तर वर्तन आपोआप बदलतं. मग त्याच्यासाठी आपल्याला आटापिटा करावा लागत नाही आणि सहजता
हा एक योगाचा आत्मा आहे असं म्हणता येईल. कारण कैवल्य हे त्याचं अंतिम प्राप्तव्य सांगितलेलं आहे. तर कैवल्य म्हणजे केवलता.